विश्वासाची साथ। हेडलाईन्स नंतर बुलेटिन मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि मुंबईकरांनो, आता तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 29% पाणीसाठा धरणांमध्ये साठलेला आहे। 7 धरणांमध्ये सकाळी 6 वाजता सरासरी 28.92% इतका पाणीसाठा आहे। कालच्या तुलनेमध्ये पाणीसाठ्यामध्ये 14% वाढ झालेली आहे, तर सर्वात मोठ्या भातसा धरणामध्ये 24.50% इतका पाणीसाठा आहे। गेल्या वर्षी याच काळामध्ये मुंबईतल्या धरणामध्ये 67% इतका पाणीसाठा होता। 2024 मध्ये याच काळामध्ये मुंबईच्या धरणांमध्ये 14% इतका पाणीसाठा होता आणि सध्या धरणामध्ये जमा असलेलं पाणी हे साधारणपणे पुढच्या 3 महिने पुरणार आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात 7ही धरणांमधला सकाळी 6 वाजता नेमका किती पाणीसाठा होता। अप्पर वैतरणा 12.25%, मोडक सागर 52.22%, तानसा 42.85%, त्याचबरोबर मध्य वैतरणा 26.12%, भातसा 24.50%, विहार 98.98% आणि तुळशी धरण 95.88%। तर सकाळी 6 वाजण्यापर्यंतची ही सगळी आकडेवारी समोर येते आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी वेदांत नेवी यांच्याकडून। वेदांत, मुंबईकरांसाठी दिलासा देणारी ही बातमी म्हणावी लागेल, कारण आता साधारण पुढच्या 3 महिन्यांची चिंता मिटलेली आहे। वेदांत, आकांक्षा, जून महिन्यामध्ये अजिबातच मुंबई आणि मुंबई उपनगरामध्ये पाऊस पडला नाही, धरण क्षेत्रामध्ये पाऊस पडला नाही आणि त्यामुळे अगदी 6-7% हा पाणीसाठा गेला होता आणि त्यामुळे राज्य सरकारकडे जो पाणीसाठा उपलब्ध आहे तो वापरण्याचा विचार मुंबई महापालिकेने केला होता। मात्र जुलै महिना जसा सुरू झाला, अगदी 2 जुलैपासून ते 7 जुलैपर्यंत ज्या प्रकारे मुसळधार पाऊस धरण क्षेत्रामध्ये होतोय आणि त्यामुळेच हा पाणीसाठा आपल्याला वाढलेला पाहायला मिळतोय। साधारणपणे 7% पाणीसाठा 3 दिवसापूर्वी होता आणि आज 28.92% पाणीसाठा, त्यामुळे साधारणपणे 20-21% वाढ या पाणीसाठ्यामध्ये झालेली आहे। मागील 48 तास आणि मागील साधारणपणे आपण 24 तासाचा विचार केला तर 1.5 महिना पुरेल, साधारणपणे 12% वाढ पाणीसाठ्यामध्ये झालेली आहे आणि संपूर्ण म्हणजे 28.92% सद्यस्थितीचा जो पाणीसाठा आहे तो मुंबईकरांना आणि आसपासच्या परिसराला 3 महिने पुरेल इतका पाणीसाठा आता उपलब्ध झाला आहे। मात्र मागच्या वर्षीची जर तुलना केली, साधारणपणे मागच्या वर्षी 67% पाणीसाठा होता, त्यामुळे सरासरी 50%च्या वरती हा पाणीसाठा हवा आहे। त्यामुळे अजूनही असाच पाऊस धरण क्षेत्रामध्ये पडायला हवा। खास करून आपण बघितलं तुलसी आणि विहार जे धरण आहे, जे जलाशय आहेत, त्यांची क्षमता कमी आहे, त्यामुळे साधारणपणे 95% 98% हे धरण भरलेले आहेत। मात्र मोडक सागर असेल किंवा मग अप्पर वैतरणा असेल, त्यांची क्षमता जास्त आहे, ते भरणं अजून बाकी आहे। त्यामुळे असाच पाऊस पडायला हवा धरण क्षेत्रामध्ये, जेणेकरून 50% पेक्षा जास्त पाणीसाठा जर जुलै 15 पर्यंत उपलब्ध झाला तर अर्थातच आपण ऑगस्ट आणि सप्टेंबर पर्यंत 100% पाणीसाठा उपलब्ध होईल आणि मुंबईकरांची जी चिंता आहे पाणीसाठ्या संदर्भातली ती चिंता मिटेल। सध्या अजूनही 15% पाणी कपात आहे, त्यामुळे कदाचित जर सरासरी एवढा पाणीसाठा उपलब्ध झाला तर ही 15% पाणी कपात मागे घेण्याचा निर्णय महापालिका घेईल। नक्कीच, धन्यवाद वेदांत या अपडेटसाठी। आणि राज्यातल्या धरणांमध्ये सध्या 32.62% पाणीसाठा आहे। कोकणात सर्वाधिक 46.57% पाणीसाठा आहे। मराठवाड्यातल्या धरणांमध्ये फक्त 25% इतकाच पाणीसाठा आहे, तर नाशिक विभागामध्ये 28, पुणे विभागामध्ये 30% पाणीसाठा आहे आणि 4 महिन्यांपैकी 1.25 महिन्याचा पावसाळा संपलेला आहे। गेल्या वर्षीच्या आणि सध्याच्या साठ्यामध्ये 21% फरक दिसतोय। नागपूर आणि अमरावती विभागाच्या मोठ्या धरणांची परिस्थिती ही उत्तम आहे। पुणे नाशिकचा साठा अजूनही गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये निम्म्यावरच असल्याचं दिसतंय आणि त्यामुळे एबीपी माझा असं आवाहन करतेय की पाणी जपून वापरा। राज्यातील धरणांमध्ये सध्या 32.62% इतकाच पाणीसाठा आहे। गेल्या वर्षीची जर आपण तुलना केली तर हा पाणीसाठा अतिशय कमी आहे। 4 महिन्यांपैकी पावसाळ्याचे साधारणपणे 1.25 महिना हा उलटून गेलेला आहे।
मात्र साठ्यामध्ये 21% फरक हा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये दिसून येतोय। त्यामुळे पाणी जपून वापरा असंच राज्यभरातील सगळ्याच जनतेला आवाहन आहे। नाशिकचा साठा हा अजूनही गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये निम्म्यावरती दिसतोय आणि एकूणातच राज्याचा विचार केला तर 32.62% इतकाच पाणीसाठा आहे। आणि उजनी धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ झाल्याचं दिसतंय। उजनीची पाणी पातळी आता उणे 20% पोहोचली आहे। पुणे जिल्ह्यातल्या पावसामुळे उजनीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। उजनी धरणामध्ये सध्या 1.5 लाख क्युसेक वेगानं पाण्याची आवक होतीये। उजनी धरणाची ही दृश्य आपण पाहतोय। पुण्यामध्ये काल मुसळधार असा पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे उजनीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे। सध्या 1.5 लाख क्युसेक वेगानं या धरणामध्ये पाण्याची आवक सुरू आहे आणि सध्याची पाणी पातळी ही उणे 20% इतकी आहे। पुणे जिल्ह्यात 2 दिवसांपासून मुसळधार असा पाऊस कोसळतोय आणि याचमुळे पुणे जिल्ह्यामधील धरणांमध्ये पाणीसाठ्यात वाढ झाल्याचं दिसून येत आहे। उजनी धरणाची आपण दृश्य पाहत होतो। उजनी धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ झालेली आहे। त्याचबरोबर जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये देखील पाऊस सुरू असल्यामुळे धरणात पाण्याची आवक कायम आहे। गेल्या 24 तासांमध्ये धरणात 1493 क्युसेक वेगानं पाण्याची आवक होत असून धरणांमधील जिवंत पाणीसाठा 28.24% इतका आहे। मागील वर्षी आजच्याच दिवशी धरणामध्ये 49.65% साठा उपलब्ध होता। तर जायकवाडीचा उपयुक्त जलसाठा 28.24% इतका आहे। जायकवाडी धरणामध्ये 24 तासांमध्ये पाण्याची आवक ही वाढल्याचं दिसतंय। आणि यानंतर पुढची बातमी जाणून घेऊयात। बातमी आहे नालासोपाऱ्यामधून। नालासोपाऱ्यात आज देखील रेल्वे रुळांवरती पाणी कायम असल्याचं दिसतंय। नालासोपाऱ्यातील पाण्याचा निचरा हा होत नाहीये। रेल्वे रुळांवरती पाणी असल्यामुळे वसई ते चर्चगेट लोकल या सेवेवरती परिणाम झाल्याचं दिसून येत आहे। पश्चिम रेल्वेची वाहतूक ही साधारणपणे 25 ते 30 मिनिटं उशिरानं सध्या धावतीये। आणि यानंतर पुढची बातमी आहे नाशिकच्या इगतपुरीमधून। मुंबई नाशिक महामार्गावरती जुन्या कचारा घाटात मातीचा भराव आलेला आहे। हिवाळा पॉइंट जवळ दगड आणि मातीचा भराव हा खाली आल्याचं दिसून येत आहे। घाट माथ्यावरती होत असलेल्या मुसळधार पावसामुळे हा मातीचा भराव खचल्याचं दिसतंय। तर वाहतूक एकेरी मार्गाने सध्या सुरू आहे। आणि आज सकाळपासूनच इगतपुरीमध्ये अतिमुसळधार पाऊस सुरू असून गेल्या 2 तासांपासून पावसाचा जोर आणखी वाढलेला आहे। संततधार पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवरती पाणी साचलेलं असून काही सखल भाग देखील जलमय झालेत। पावसामुळे वाहनांच्या वेगावरती परिणाम झालेला असून नागरिकांना प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागतोय। हवामान विभागाने इगतपुरीसाठी आज रेड अलर्ट जारी केलेला असून काही ठिकाणी ढगफुटी सदृश पावसाची देखील शक्यता आहे। आणि याच पार्श्वभूमीवरती प्रशासनाने नागरिकांना आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन केलेलं आहे। आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क असून परिस्थितीवरती सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे। पावसाचा जोर कायम असल्यामुळे पुढील काही तास हे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत। इगतपुरी शहरामध्ये पाटेपासूनच मुसळधार पाऊस पडायला सुरुवात झाला आहे। गेल्या काही तासांपासून इगतपुरी शहरामध्ये मुसळधार पाऊस पडताना आपल्याला पाहायला मिळतोय। आज रेड अलर्ट देखील इगतपुरी असेल, नाशिक शहर असेल आणि त्र्यंबकेश्वर असेल या तिन्ही ठिकाणांना रेड अलर्ट देण्यात आला आहे। तर दुसऱ्या बाजूला ढगफुटी सदृश्य पाऊस पडण्याचा देखील अंदाज हा वर्तवण्यात आला आहे। याच पार्श्वभूमीवरती अनेक दुकानं ही सध्या या इगतपुरी शहरामध्ये बंद ठेवण्यात आली आहेत। तर दुसऱ्या बाजूला पोलीस प्रशासन देखील सतर्क झालं आहे, जागोजागी आढावा घेत आहेत आणि कुठेही कोणताही अनुचित प्रकार घडू नये हा देखील आढावा आणि काळजी पोलिसांकडून घेतली जात आहे। सध्या मी इगतपुरी स्थानकाच्या बाहेर आहे। आपण बघू शकतो नागरिकांना आता रिक्षा मिळायला देखील कठीण झालं आहे, कारण की पावसाचा जोर हा वाढत चालला आहे। कॅमेरामन प्रशांत मानेसह ईशान देशमुख, इगतपुरी। आणि यानंतर पुढची बातमी आहे कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातून। रत्नागिरीच्या खेड तालुक्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दहिवली गावाजवळ शेलारवाडीमध्ये दरड कोसळली। या दुर्घटनेमध्ये एका घरातील 3 जण ढिगाऱ्याखाली अडकले होते। त्यामुळे एका महिलेला ग्रामस्थांनी तत्परता दाखवत सुखरूप बाहेर काढलंय। तिला उपचारासाठी कलबणी ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। तर शांताराम शेलार आणि सतीश शेलार हे अद्यापही ढिगाऱ्याखाली असून त्यांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होतीये। एनडीआरएफ कडून बचाव कार्य युद्धपातळीवरती सुरू आहे।
दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम सकाळी 6 वाजल्यापासून घटनास्थळी हजर आहेत. पुढची बातमी रायगडमधून आहे. रायगडमधील महाड विनेरे रोडवरती काल संध्याकाळी 5 वाजता दरड कोसळली होती. दरड कोसळल्यामुळे हा मार्ग सर्व वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. मात्र आज सकाळपासून या मार्गावरील दरड हटवण्याचं काम सुरू झालेलं आहे. लवकरच संपूर्ण दरड हटवून वाहतूक पुढील 4 तासांमध्ये सुरळीत होण्याची शक्यता आहे. आणि पावसाचा थेट परिणाम कोकण रेल्वेच्या वाहतुकीवरती झालाय. कोकणातील मुसळधार पाऊस आणि दृश्यमानता कमी झाल्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. कोकणातून मुंबईला जाणारी मांडवी एक्सप्रेस 2 तास, दिवा एक्सप्रेस 3 तास उशिरानं धावतीये, तर मुंबईतून कोकणात येणाऱ्या मांडवी एक्सप्रेस, कोकण कन्या एक्सप्रेस, तुतारी एक्सप्रेस, मांडवी एक्सप्रेस, दिवा एक्सप्रेस 1 तास उशिरानं सध्या धावत आहेत. मार्गावरील धावणाऱ्या गाड्या ज्या आहेत त्या उशिराने धावता आहेत. सलग दुसऱ्या दिवशी कोकण रेल्वेचं वेळापत्रक जे आहे ते कोडमडलेलं आहे. सध्या कोकण कन्या असेल, तुतारी असेल किंवा इतर ज्या गाड्या कोकणात येणाऱ्या आहेत त्या गाड्या ज्या आहेत त्या 1 तास उशिराने धावता आहेत. तर कोकणातनं मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या देखील उशिराने धावत आहेत. त्यामुळे कोकण रेल्वेचं वेळापत्रक जे आहे ते दुसऱ्या दिवशी कोडमडलेलं पाहायला मिळतंय. कोकणात पडत असलेल्या पावसामुळे सध्या सिंधुदुर्गात येणाऱ्या ज्या ट्रेन आहेत, मुंबईच्या दिशेने जाणारे असतील किंवा मुंबईवरून कोकणाच्या दिशेने येणाऱ्या ट्रेन ज्या आहेत त्या उशिराने धावत आहेत. त्याचा फटका जो आहे तो प्रवाशांना बसताना पाहायला मिळतोय. कॅमेरा पर्सन परेशसह सदाशिव लाड, एबीपी माझा, कुडाळ, सिंधुदुर्ग. कोकण रेल्वे मार्गावर बातमी आहे गोंदियामधून. गोंदिया जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सालेकसा, आमगाव आणि देवरी या तालुक्यांमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. विशेषतः सालेकसा तालुक्यातल्या विविध नदी नाल्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. सालेकसा तालुक्यातली पिपरिया रिसेवाडा मार्गावरच्या नदीमध्ये सुरू असलेल्या पुलाच्या कामादरम्यान एक टिप्पर आणि त्याचबरोबर इतर काही वाहनं अचानक वाढलेल्या पाण्यामुळे नदीपात्रात अडकून पडली आहेत. सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र नदी नाले हे दुथडी भरून वाहत असल्यामुळे प्रशासनाच्या वतीनं काठावरील गावांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे. यंदा बीड जिल्ह्यामध्ये सरासरीच्या केवळ 24% इतक्या पावसाची नोंद झाली आहे. मागील 2 दिवसांपासून जिल्ह्यामध्ये हवामान विभागानं पावसाचा येलो अलर्ट दिलेला होता. मात्र केवळ ढगाळ वातावरण, रिमझिम पाऊस बरसला. त्यामुळे आज देखील बीड जिल्ह्याला दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. वार्षिक सरासरीच्या 24% पावसाची नोंद झालेली असून गेल्या 24 तासामध्ये जिल्ह्यात 2.9 मिलीमीटर सरासरी पाऊस पडलाय. तर जूनपासून आतापर्यंत एकूण 135.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यामध्ये केज तालुक्यात सर्वाधिक 244.6 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली असून सर्वात कमी पाऊस हा आष्टी तालुक्यामध्ये झालाय. आणि यानंतर पावसासंदर्भातल्या काही महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात. मुंबई महानगरासाठी आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. मुंबईमध्ये ताशी 90 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता. अनावश्यक प्रवास टाळण्याचं प्रशासनाचं आवाहन. गेल्या आठवडाभरात झोडपल्यानंतर मुंबईमध्ये आज पावसानं उघडीप दिली आहे. मुंबईला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. सध्या पाऊस थांबला असला तरीही पावसाचे ढग हे दाटलेलेच आहेत. मिठी नदी पूर्णतः भरलेली आहे. पुण्याला 2.5 महिने पुरेल इतकं पाणी धरणांमध्ये जमा. तर गेल्या 24 तासामध्ये पडलेल्या पावसानं पुणेकरांचं पाणी संकट काही प्रमाणात कमी. खडकवासला धरण साखळीमध्ये पाणीसाठा वाढलाय. धरणात 10.63 टीएमसी इतका पाणीसाठा आहे. पुणे महानगरपालिकेच्या 101 शाळांना पुढचा आठवडाभर सुट्टी. आळंदी देहूतल्या पूर परिस्थितीमुळे वारकऱ्यांची राहण्याची सोय पुणे मनपा शाळेत होणार. पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी निर्णय घेतलाय. इंद्रायणी नदीला पूर आल्यामुळे तिकडचे सगळे ब्रिजेस पाण्याखाली गेले. तर वारकऱ्यांना आम्ही सगळ्यांना विनंती करतोय की आपण आळंदी देवस्थानाकडे न जाता पुण्यालाच यावं आणि इथे थांबावं. तर त्यासाठी आता पुणे महानगरपालिकेकडून येणाऱ्या वारकऱ्यांची आपण सगळी व्यवस्था करतोय. साधारण पुणे महानगरपालिकेच्या 101 शाळांमध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था केली.
नाशिकला आज ढगफुटी सदृश पावसाचा इशारा देण्यात आलेला होता. मात्र हा धोका आता काहीसा कमी झालाय. नाशिक आणि इगतपुरी त्र्यंबकेश्वरकडे वाहनं येणारे ढग गुजरातच्या दिशेनं सरकत असल्याची जिल्हा प्रशासनाची माहिती. नाशिकमध्ये रात्रीपासूनच सुरू असलेल्या पावसामुळे नदी ओढे ओसंडून वाहत आहेत. तपोवन परिसरातून गोदावरी नदी खळखळून वाहतीये. नाशिकच्या गोदावरी नदीची पाणी पातळी वाढली, त्यामुळे रामकुंड आणि गांधी तलाव हा संपूर्ण पाण्याखाली. मात्र जीव धोक्यात घालून धार्मिक विधी होत असल्याचं चित्र आहे. नाशिकमध्ये गेल्या 24 तासात 83.6 मिलीमीटर पाऊस. नाशिक जिल्ह्यातील धरणसाठा एकाच दिवसामध्ये 7% वाढलाय. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारं गंगापूर धरण 67.74% भरलंय. सध्या गौतमी गोदावरी धरणांमधून विसर्ग हा वाढवण्यात आलाय. नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू. या पावसामुळे नार नदी दुथडी भरून वाहतीये. नदीवरील फरशी पुलावरून देखील पाणी वाहत असल्यामुळे वाहतुकीला खोळंबा. पुढील काही तास अतिवृष्टी सदृश पावसाची शक्यता आहे. नाशिकच्या सप्तशृंगगड परिसरामध्ये 7, 8 आणि 9 जुलैपर्यंत प्रवेशबंदी. नांदुरी सप्तशृंगीगड घाट मार्ग देखील बंद राहणार. सप्तशृंगगड, धार्मिक स्थळ, धबधबे, ट्रेकिंग पॉइंट्स, नदीकाठ त्याचबरोबर पर्यटन स्थळांवरती प्रवेशास बंदी. दरड कोसळण्याचा धोका असल्यानं निर्णय. इगतपुरीमध्ये पहाटेपासूनच मुसळधार पावसाची संततधार. रेड अलर्ट देण्यात आल्यानं प्रशासनाकडून खबरदारी. तर तुफान पावसामुळे परिसरातील शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी तालुक्यांना रेड अलर्ट. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजनांनी घोटी, इगतपुरीची पाहणी केली. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना केल्या. नाशिकमध्ये ढगफुटी सदृश पावसाचा इशारा देण्यात आलेला असून नाशिकचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष सज्ज. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून प्रत्येक अर्ध्या तासाला पावसाच्या स्थितीची पाहणी केली जाते. नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातल्या भावडबारी घाटामध्ये दरड कोसळण्याचा धोका. त्यामुळे आज भावडबारी घाट वाहतुकीसाठी बंद राहणार. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत. पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना. नाशिकच्या मालेगावातील गिरणा नदीला पूर. नदी दुथडी भरून वाहतीये, तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. दरम्यान मालेगाव शहर आणि परिसरामध्ये अद्यापही जोरदार पाऊस न झाल्यानं पेरण्या खोळंबल्यात. राज्यात काही जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय. त्यामुळे परिसरातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. मुंबई, पालघर, रायगडसह नाशिक, पुण्यातील ग्रामीण भागातील शाळांना सुट्टी जाहीर. त्याबरोबरच नवी मुंबई आणि